मी आपला विक्रम दळवी, महालक्ष्मी निसर्ग भ्रमंती ग्रुप आणि महालक्ष्मी फिजिकल अकॅडमी ग्रुप मार्फत आम्ही रोज या ठिकाणी व्यायामाला येत असतो आणि आम्ही आता नवीनच वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यातच आपल्यासोबत आज आहेत कोल्हापूरहून आलेले एक व्यक्ती, त्यांच्याशी आता आपण हितगुज करूया। राम राम। नमस्कार। राम राम। राम राम सर्वांना नमस्कार। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। तर तुम्ही तुमचा थोडासा परिचय द्या। नमस्कार, माझे नाव श्रीनिवास राजेंद्र पाटील, माझे मूळ गाव मजरेवाडी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। मी राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यभूमीतून या ठिकाणी पालघर या ठिकाणी आलेलो आहे। मी पालघर या ठिकाणी प्राथमिक शिक्षक या पदावर 12 फेब्रुवारी 2009 पासून कार्यरत आहे। माझी पहिली शाळा जिल्हा परिषद शाळा चिंचले, त्यानंतर दुसरी शाळा आहे ती जिल्हा परिषद शाळा आंबोली, आणि नंतर ती शाळा आता जे सध्या कार्यरत आहे ती तलाईपाडा शाळेत मी सध्या कार्यरत आहे। एकूण 16 वर्षे माझी या ठिकाणी सेवा झालेली आहे। पालघर जिल्ह्यामध्ये तुम्ही नोकरीला आहात, तर तुमचा मूळचा जिल्हा आणि पालघर, तर थोडं पालघर जिल्ह्याबद्दल सांगू शकाल का? बघा, माझा मूळ जिल्हा कोल्हापूर हा महाराष्ट्राची एक ऐतिहासिक राजधानी आहे। राजर्षी शाहूंचा वारसा, शाहूंचं कार्य आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, आणि शाहू महाराजांची जी विकासाची गंगा आणली कोल्हापुरात, त्यामुळे आज कोल्हापूर महाराष्ट्रात जे काय सदन जिल्हा म्हणून ओळखला जातो त्याला पूर्णतः राजर्षी शाहू महाराज हे त्यांचं कार्य आहे। तर त्यानंतर माझी जन्मभूमी ती जरी असली तरी कर्मभूमीसाठी मी या पालघर या ठिकाणी आलेलो आहे। पालघरसुद्धा हा एक सांस्कृतिक वैभव लाभलेला जिल्हा आहे। या ठिकाणी पालघर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वारली लोक राहत असल्यामुळं त्यांची एक वारली संस्कृती, वारली कला आणि ती त्यांनी जोपासलेली आहे, आणि त्या माध्यमातून त्यांची कला मला या ठिकाणी बघायला मिळाली। त्यांची संस्कृतीचे वैशिष्ट्यसुद्धा या ठिकाणी मला बघायला मिळाले। अशा पद्धतीने हा पालघर जिल्हा एक त्यांनासुद्धा एक सांस्कृतिक वारसा या ठिकाणी लाभलेला आहे। आंतरराष्ट्रीय दर्जाची वारली पेंटिंग, आंतरराष्ट्रीय दर्जाची वारली पेंटिंग जी आहे ती श्री जीवासोमा मसे यांनी काढलेली आहे। ती गंधाड या ठिकाणी राहतात, तर त्यांचीसुद्धा या ठिकाणी मी आवर्जून नाव घेऊ इच्छितो। तुमचा पाऊस आणि इकडचा पाऊस काय फरक? तर कोल्हापूरचा साधारणतः मध्यम स्वरूपाचा पाऊस असतो, जास्त नाही। चंदगड या भागामध्ये जोरदार अतिवृष्टी होत असते, पण आमच्या शिरोळ या भागामध्ये अतिवृष्टी कमी आहे। पण पालघर या ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असतो। मी ज्यावेळी आलो ना त्यावेळी शाळेला हजर होताना माझ्याकडे पूर्वी सायकल होती, तर सायकलवर मी शाळेला जायचो, आणि मग मी काय केलं होतं, माझा एक ड्रेस शाळेमध्ये एक ड्रेस ठेवला होता, आणि मग जो भिजल्यावर शाळेमध्ये गेल्यावर तो काढून दुसरा शाळेतला ड्रेस घालायचा। अशा पद्धतीने मला अनुभवच नव्हता की पालघरला एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, म्हणून मी शाळेमध्ये एक ड्रेस ठेवून टाकला होता। म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस या ठिकाणी पालघरमध्ये पडतो। मी पालघरबद्दल बोलला, कोल्हापूर शहर कोणत्या तरी नदीच्या तीरावर वसलेले आहे असं आम्ही ऐकलं, तर ती कोणती नदी आणि त्या नदीविषयी थोडंसं? बघा, कोल्हापूर शहर हे जे पंचगंगा नदीच्या तीरावर असलेले आहे। आता या पंचगंगा नदीला पंचगंगा असं नाव का पडलं? कारण ह्या 5 नद्यांचा संगम त्या नदीला झालेला आहे। भोगावती, कुंभी, सरस्वती, धामणी आणि प्रयाग। या प्रयाग चिखली या ठिकाणी या 5 नद्यांचा संगम झाल्यामुळं ते प्रयाग हे ठिकाण, प्रयाग चिखली म्हणतो आपण त्याला, प्रयाग चिखली हे ठिकाण कोल्हापूरपासून एक 10-12 किलोमीटर अंतरावर आहे, आणि त्या ठिकाणी 5 नद्यांचा संगम झाला, आणि पुढं त्याचं नाव पंचगंगा असं झालं। पंचगंगेच्या तीरावर हे कोल्हापूर शहर वसलेलं आहे। आपण 2019ला पाहिलं की मोठ्या प्रमाणात त्यामध्ये तिथं महापूर आला होता। त्याचं कारण तेच आहे की शहर अतिशय नदीच्या तीरावरच वसलेलं आहे, आणि मोठ्या प्रमाणात महापुराचं पाणी शहरात घुसलं। किल्ल्यांचा जिल्हा असं सुद्धा ओळख आहे कोल्हापूरची, तर कोल्हापूरमध्ये किती किल्ले आहेत आणि त्यातले काही वैशिष्ट्यपूर्ण नावं जर सांगता आले तरी? कोल्हापूरमध्ये एकूण 13 किल्ले आहेत। त्यातले काही विशिष्ट ठराविक जे महत्त्वाचे किल्ले आहेत त्यांचे नाव विशाळगड, पूर्वीचं नाव खेळणा किल्ला असं होतं त्या किल्ल्याचं, आताचं नाव विशाळगड आहे, पन्हाळागड आहे, भुदरगड आहे, रांगणा किल्ला आहे। अशी काही महत्त्वाची आजसुद्धा किल्ले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि कोल्हापूरचं जुनं नाव काहीतरी वेगळं होतं, तर त्याच्याबद्दल? कोल्हापूर हे जे ऐतिहासिक शहर आपण म्हणतो, या कोल्हापूरचं जुनं नाव करवीर असं होतं। तर करवीर ज्या महाराणी ताराराणी होत्या संस्थापिका, त्यांच्या नावावरनं त्यांनी ते नाव करवीर असं ठेवलं होतं। कोल्हापूरला पूर्वी कलानगरसुद्धा म्हटलं जायचं, त्या ठिकाणी कलेचं एक केंद्र होतं, कलेचं माहेरघर असं कोल्हापूरलासुद्धा म्हटलं जातं, म्हणून कलानगरसुद्धा हे एक नाव होतं, आणि करवीरसुद्धा एक ऐतिहासिक नाव त्या ठिकाणी आहे। कोल्हापूरमधल्या काही प्रसिद्ध गोष्टी सांगाल? बघा, खूप छान प्रश्न तुम्ही विचारला। कोल्हापूर म्हटलं की आपल्याला आठवते की कोल्हापुरी
साज आला, कोल्हापुरी चप्पल आली, कोल्हापुरी जे काही पैलवान असतात ते पैलवान आहेत, कोल्हापुरीची कुस्ती प्रसिद्ध आहे. त्यानंतर कोल्हापूरला जो गूळ आहे तो गूळ संशोधन केंद्रसुद्धा कोल्हापूर या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीनं कोल्हापूरची मिसळसुद्धा आपण बघतो. आज बऱ्याच महाराष्ट्रामध्ये कोल्हापुरी मिसळ प्रत्येक हॉटेलमध्ये आपल्याला दिसतं. त्या नावाची पाटी हे कोल्हापूरची मिसळ. त्यानंतर कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा हे एक महत्त्वाचं कारण आहे जे आपल्या सर्व खवयांना आकर्षित करतं. तांबडा पांढरा रस्सा हा सुद्धा कोल्हापूरपुरताच मर्यादित न राहता पूर्ण महाराष्ट्रभर आता तो सगळीकडे पोहोचला आहे की तांबडा पांढरा रस्स्याची चव घेण्यासाठी खास काही लोक नागपूरवरनं कोल्हापूरला आपल्याला येताना दिसतात, अमरावतीवरनं येतात. तर अशा पद्धतीनं कोल्हापूरची काही खास वैशिष्ट्ये आहेत. कोल्हापूरची चप्पल जी काय आहे ती आज 7 समुद्रापार पोहोचलेली आहे. विदेशात सुद्धा कोल्हापुरी चप्पलचा माल एक्सपोर्ट केला जातो. म्हणजे एकंदर कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हटला की कोल्हापुरी चप्पलसुद्धा त्यातला एक महत्त्वाचाच भाग आहे. तर अशा पद्धतीनं कोल्हापूरच्या विकासामध्ये या सगळ्या गोष्टी सध्या कारणीभूत आहेत. तर तुमच्याकडून माझ्या मते महालक्ष्मी मंदिर हे पण तुमचं विशेष आहे, त्याच्याबद्दल थोडं बघा. कोल्हापूरचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की कोल्हापूरला करवीर निवासिनी अंबाबाई मातेचं मंदिर आहे. महालक्ष्मी माता आपण असं त्याला म्हणतो. तर या महालक्ष्मी मातेचं मंदिर आपण जे महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहे त्यातलं एक पूर्ण शक्तिपीठ हे महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे. आणि हे महालक्ष्मी मातेचं मंदिर 7व्या शतकात बांधलेलं आहे आणि अतिशय दगडामध्ये कोरलेलं आखीव रेखीव असं काम आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. नवरात्रीमध्ये 9 दिवस महालक्ष्मी मातेची यात्रा त्या ठिकाणी अतिशय मोठ्या जोरदार असते आणि सर्व देशाच्या कानाकोपऱ्यामधून भाविक भक्त त्या ठिकाणी येत असतात. अजून एक महालक्ष्मी मातेचं वैशिष्ट्य असं आहे की किरणोत्सव, की जे काय सूर्यास्ताच्या वेळी त्या मंडपातनं किरणं पहिल्या दिवशी महालक्ष्मी मातेच्या चरणाला स्पर्श करतात. दुसऱ्या दिवशी ती किरणं सूर्याची किरणं महालक्ष्मी मातेच्या कमरेपर्यंत येत असतात आणि तिसऱ्या दिवशी महालक्ष्मी मातेच्या चेहऱ्यावरती किरणं पडत असतात. अशा पद्धतीने त्या मंदिराची रचना केलेली आहे. म्हणजे पूर्वीचं बांधकाम कसं होतं याचा एक उत्कृष्ट नमुना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आज जे काय आपण अतिक्रमण करत जातो ते अतिक्रमण त्यांनी हटवलेलं त्या ठिकाणी. किरणोत्सव पूर्वी होत नव्हता पण आज सुद्धा किरणोत्सव त्या ठिकाणी होतो आणि व्यवस्थित तिसऱ्या दिवशी महालक्ष्मी मातेच्या चेहऱ्यावर सूर्यकिरणं आपल्याला सूर्यास्ताच्या वेळी पडताना दिसतात आणि ते पाहण्यासाठी बरेचसे भाविक भक्त खूप लांबून दूरवरून येत असतात. आणि महालक्ष्मी मातेचं अजून एक वैशिष्ट्य आहे की महालक्ष्मी मातेला तिरुपती बालाजी आहेत त्यांची पत्नी असं संबोधलं जातं. म्हणजे पत्नी आहेच आणि जो कोणी भाविक भक्त तिरुपतीचं दर्शन घेईल तो महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला शेवटी येतो आणि मग तिथून त्याचं दर्शन त्या ठिकाणी पूर्ण होतं. म्हणजे ती एक परिक्रमा पूर्ण झाली असं समजलं जातं. म्हणजे त्याशिवाय त्याची पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं. मग पांढरा तांबडा म्हणले तुम्ही, कोणत्या पांढऱ्या रस्स्याची खवय्ये आहात का तांबड्या रस्स्याची? नॉनव्हेज तुम्ही करत नाही? मी नॉनव्हेज करतो. मला घरातून विरोध आहे नॉनव्हेजला. मिसेसचं म्हणणं आहे की तुम्ही सोडा असं, पण मी सांगितलं माझी आवड आहे मी काय त्याला सोडू शकत नाही. म्हणजे असं म्हणलं नाही तुम्ही मी तुला सोडील पण तांबडा रस्सा सोडणार नाही असं काय नाही. तर मिसेसची म्हणणं होतं की तुम्ही सोडा, पण मी म्हणलं मला चांगलं लागतं खाण्यासाठी आणि आपण कोल्हापूरचे असल्यामुळे का सोडावं. बरेच 7 समुद्रापार लोक आपल्याकडे कोल्हापुरात खायला येतात. तर आपण कोल्हापुरात राहून जर नाही खाल्लं, तुला खायचं नाही ना तू खाऊ नको, मला तिला जबरदस्ती नाही करायची, पण माझं मी खाण्याचं छंद तो जोपासतो. बरं, अजून एक की तुमच्याकडे पन्हाळगड कोणी बांधला आणि पन्हाळगडाचा वेढा एक ऐतिहासिक आहे, तर तो थोडा आपल्या प्रेक्षकांना सविस्तर सांगावा. खूप छान प्रश्न विचारला सर तुम्ही. बघा, पन्हाळा हा किल्ला जो आहे, हा पन्हाळा किल्ला महाराजांच्या ताब्यात होता, शिवाजी महाराजांच्या ताब्यात होता आणि त्या ठिकाणी विजापूरचा जो आदिलशाह होता त्या आदिलशाहनं सिद्धी जोहरला त्या ठिकाणी पाठवलं होतं किल्ला जिंकण्यासाठी. हा किल्ला का जिंकायचा होता त्यांना की या किल्ल्यावर भरमसाठ धान्य कोठार होते, बरोबर धान्याचा साठा त्या किल्ल्यावर भरमसाठ होता. आणि 2 मार्च 1660 रोजी सिद्धी जोहरनं काय केलं, त्या पूर्ण किल्ल्याला त्या ठिकाणी वेढा घातला आणि मग वेढा घातल्यानंतर महाराज त्यावेळी गडावर होते आणि सिद्धी जोहरकडं सैन्य 50 ते 60 हजार होतं, पण महाराजांच्याकडं सैन्य फक्त 5 ते 6 हजारच होतं. तर अतिशय मोठ्या प्रमाणात पूर्ण किल्ल्याला चारी बाजूने वेढा घातल्यावर महाराज गडावर अडकून पडले होते
आणि सिद्धीजवळचा जो वेढा होता तो वेढा काही कमी होताना दिसत नव्हता, म्हणजे थोडासा लूज होताना आपल्याला दिसलाच नाही. अतिशय तो परत तो वेढा आहे तो कडक करायचा, शिस्तीचा करायचा. महाराजांचं ते गडावर वाटलं होतं की संधी आहे की महाराजांना पकड. हा, मग ही संधी त्यानं सोडू नये असं ते सिद्धीजवळला वाटायचं, ते सिद्ध्याला वाटायचं. आणि मग सिद्ध्यानं तो वेढा अतिशय कडक केला होता. मग असे करता करता मार्चपासून पावसाळ्याचे दिवस सुरू झाले तरीसुद्धा सिद्धीचा तो वेढा काय त्या ठिकाणी कमी होताना दिसत नव्हता. महाराजांनी आता या ठिकाणी युक्ती लढवावी असं त्यांना वाटलं. महाराजांनी काय केलं की आपलाच त्यांचाच हमशेकन, त्यांच्यासारखा दिसणारा वीर शिवा काशीद, आपल्याला माहीत असेल इतिहासामध्ये, की त्याला सांगितलं की तू काय कर, माझ्यासारखं वेषांतर करून त्या पालखीत जाऊन बस आणि त्यांना तू चकवा दे. आणि मग महाराज त्या सिद्ध्याला चकवा देऊन पन्हाळगडावरून विशाळगडाकडे निघाले. आणि त्यावेळी त्या ठिकाणी आपल्याला नरवीर आपले हे सुभेदार आपले बाजीप्रभू देशपांडे हे त्या ठिकाणी होते. आणि त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही विशाळगडावर जावा आणि त्या ठिकाणी तोफेचे आवाज करा, तोपर्यंत मी या सिद्ध्याला या घोडखिंडीत थोपवून ठेवतो. त्यापूर्वीचं नाव त्या पावनखिंडीचं घोडखिंड असं होतं, आताचं नाव त्याचं पावनखिंड आहे. बाजीप्रभूंनी म्हणून त्याचं नाव पावनखिंड असं झालेलं आहे. तर महाराज जोपर्यंत गडावर पोहोचत नाही तोपर्यंत मी माझे प्राण सोडणार नाही अशा प्रकारचं वचन बाजीप्रभू देशपांडेजींनी या महाराजांनी दिलं होतं. आणि वीर शिवा काशीद यांनी सुद्धा आपल्या प्राणाचं बलिदान त्या ठिकाणी दिलं. सिद्ध्याच्या सैन्याने ज्यावेळी त्या वीर शिवा काशीदला पकडलं त्यावेळी सिद्धीजवळनं त्याला ओळखलं, हा शिवाजी महाराज नाही ते. आणि मग त्याला विचारलं तू कोण आहेस, तर त्याने सांगितलं मी असा शिवा काशीद आहे. तर त्याने त्यावेळी सांगितलं की महाराजांसाठी एक वेळा नाही तर मी 1000 वेळा मरण्यास तयार आहे. तर अशा पद्धतीचे मावळे त्या ठिकाणी महाराजांनी त्यावेळी तयार केले होते की आपल्या जीवाची पर्वा न करता ते महाराजांची सेवा करत होते. महाराजांच्या जीवासाठी ते आपला जीव धोक्यात आणत होते. अशा पद्धतीचे मावळे त्यावेळी होते. आणि अशा पद्धतीनं महाराज त्या घोडखिंडीतनं ज्यावेळी सुखरूप त्या विशाळगडावर पोचले आणि ज्यावेळी त्यांनी तोफेचा आवाज केला त्याचवेळी या आपल्या बाजीप्रभू देशपांडेजींनी प्राण त्या ठिकाणी सोडला. आणि म्हणून ती भूमी पावन झालेली आहे, म्हणून त्याचं नाव त्या ठिकाणी पावनखिंड असं पडलेलं आहे. अशी एक प्रकारची इतिहासामध्ये ऐतिहासिक आपल्याला बघायला मिळतं. तसंच तुमच्या कोल्हापूरमध्ये ज्योतिबाचं एक मंदिर आहे, त्याच्याबद्दल थोडंसं बघा. बऱ्याचशा लोकांचं ते कुलदैवत सुद्धा. हां, दख्खनचा राजा ज्योतिबा असं म्हटलं जातं. या दख्खनच्या राजाची ज्योतिबाची बरेचसे भाविक भक्त महाराष्ट्रातून कर्नाटकातून येत असतात. आणि या ज्योतिबाच्या दर्शनासाठी चैत्र शुद्ध पौर्णिमेला म्हणजे पाडव्याला त्या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते. आणि त्या ज्योतिबाच्या डोंगराचं, त्या ज्योतिबा हे डोंगराचं नाव आहे, त्या गावाचं नाव वाडी रत्नागिरी असतं. हां, तर त्या गावाचं नाव वाडी रत्नागिरी आहे. त्या ज्योतिबा मला पण माहीत नाही. हां, हे माहीत नव्हतं. ज्योतिबा डोंगराचं नाव आहे त्या, आणि ज्योतिबा देवाचं नाव आहे. त्याला सगळेजण ज्योतिबा डोंगर म्हणतात, पण त्या ॲक्च्युली त्या गावाचं नाव वाडी रत्नागिरी असतं. तर प्रत्येक गावातनं त्या ठिकाणी सासनकाठ्या आणल्या जातात त्या दिवशी, आणि त्या सासनकाठ्या त्या ठिकाणी देवासमोर दाखवल्या जातात. तर त्या सासनकाठीचं असं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक गावातल्या काही प्रमुखांना त्या सासनकाठ्याचा मान आहे. आणि ती सासनकाठी ती त्या दिवशी, त्या पाडव्या दिवशी ते त्या ठिकाणी घेऊन जातात. आणि त्या ठिकाणी गुलालाची आणि खोबऱ्याची उधळण ही मोठ्या प्रमाणात होत असते. अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा ही ज्योतिबाची त्या ठिकाणी भरत असते. आणि एक महाराष्ट्रातील नव्हे किंवा परराज्यातील सुद्धा लोक मोठ्या भाविक भक्तांनी त्या ठिकाणी येत असतात. अशा पद्धतीने ज्योतिबाचं महत्त्व आहे. आम्ही अजून ऐकलं की जो कोल्हापूरमध्ये रंकाळा तलाव का, त्याच्याबद्दल थोडंसं बघा. रंकाळा हा जो तलाव आहे तो तलाव कोल्हापूरचा एक अलंकार असल्यासारखा आहे शहराचा. रंकाळा जे तळ आहे, आपण मुंबईची जसं मरीन ड्राईव्ह म्हणतो मुंबईला, तसं कोल्हापूरचं मरीन ड्राईव्ह म्हणजे एक प्रकारे रंकाळा आहे. तर रंकाळा जो तलाव आहे, हा तलाव शाहू महाराजांनी परत त्याच्यामध्ये सुधारणा केली. रंकाळा तलावाचं असं वैशिष्ट्य होतं की रंकाळा तलाव पावसाळ्यात पूर्ण भरल्यावर त्या ठिकाणचं पाणी जे आहे ते पाणी बाहेर निघायसुद्धा, शहराच्या बाहेरसुद्धा काढायची व्यवस्था होती. पण कालांतराने ते जे काय पाईप होती ती पाईप चोकअप झालेत आणि आज थोडंसं पाणी त्या रंकाळा तलावावरनं वाहतं असं. तर अशा पद्धतीनं रंकाळा शहराच्या मधोमध्ये का? हां, शहराच्या थोडंसं बाजूला आहे. महालक्ष्मी मातेच्या मंदिरापासून एक 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि रंकाळा मातेच्या मंदिरात गेलो रंकाळा. हां, जाऊन. आणि रंकाळा तलावाजवळच आमचं DED कॉलेज होतं. माझं DED सुद्धा कोल्हापुरातच झालेलं आहे. आणि अतिशय आम्ही शनिवार रविवारी वगैरे आमचे मित्र वगैरे आम्ही जायचो त्या ठिकाणी रंकाळ्याला फिरायला. अतिशय रंकाळा चांगला आहे एकदम तलाव. तुम्ही सुरुवातीला शाहू महाराजांबद्दल सांगितलं, तर त्यांचं शाहू पॅलेस म्हणून एक वास्तू आहे, त्या शाहू पॅलेसबद्दल काही? बघा,
शाहू महाराजांचं जे काही कार्य आहे आपण बघितलं, शाहू महाराजांचे जे आहेत कोल्हापूरचे संस्थानिक होते, तर शिवाजी महाराजांची वंशावळ होती चौथे शिवाजी, त्यांना पुत्र नव्हते, त्यांनी शाहू महाराजांना दत्तक घेतलं आणि शाहू महाराजांना दत्तक घेतल्यामुळे ते त्या ठिकाणी त्या संस्थांचे संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 2 गाद्या तयार झाल्या, एक साताऱ्याची गादी आणि कोल्हापूरची गादी. त्या कोल्हापूर गादीचे छत्रपती ही शाहू महाराज झाले. तर शाहू महाराजांचं पूर्वीचं नाव जे होतं ते यशवंतराव होतं, त्यांच्या वडिलांचं नाव जयसिंगराव आणि ते घाटगे कुटुंबातले होते. कागलचे घाटगे घराणं आहे, त्या घाटगे घराण्याचे होते. त्यांचा जन्म 26 जानेवारी 1874 रोजी झाला होता. त्यांच्या आईचं नाव राधाबाई असं होतं. तर शाहू महाराजांचं कार्य आपल्याला कोल्हापूरसाठी फार महत्त्वाचं आहे. महाराजांनी त्या ठिकाणी राधानगरी डॅम बांधलेला आहे. राधानगरी डॅम असा आहे की सध्या त्या डॅममुळं कोल्हापूरच्या 5-6 तालुक्यांचा विकास, कोल्हापूर तालुक्यातल्या ज्या शेतीचा विकास जो म्हणा, जो आज ऊसपट्टा आपण म्हणतो कोल्हापूरचा, तो ऊसपट्टा डेव्हलप होण्यामुळे कारण तेच आहे की शाहू महाराजांनी त्या काळी घेतलेली मेहनत. कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात. हे सुद्धा एक महाराजांची संकल्पना होती. महाराजांनी त्यावेळी त्या काळात शाहू महाराजांनी 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीत शिक्षणाचा कायदा केला होता 18व्या शतकात. तर आज सुद्धा आपण तो अंमलात आणतो, म्हणजे चालू आहे सध्या या सरकारमध्ये सुद्धा. तर अशा पद्धतीने महाराजांची दूरदृष्टी फार होती. महाराज अस्पृश्यता निर्मूलनासाठी फार मोठ्या प्रमाणात कार्य करायचे. महाराजांनी जातीभेद नष्ट करायचा प्रयत्न केला. महाराज ज्यावेळी एकावेळी चालले होते रस्त्यानं आणि गंगाराम कांबळे नावाचा जो व्यक्ती होता, त्याचं एक चहाचं दुकान होतं. महाराज स्वतः त्या ठिकाणी उतरले आणि त्याच्या दुकानात जाऊन चहा पिला. म्हणजे महाराजांनी दर्शवून दिलं या ठिकाणी की समाजामध्ये कोणी मोठा कोणी लहान नाही, सगळेजण सारखे आहेत, आपण आपल्यामध्ये जातीभेद करायचा नाही, असं एक महाराजांची शिकवण होती. अशा पद्धतीने महाराजांचं कार्य हे फार थोर होतं. महाराज हे सगळ्यासाठी आजसुद्धा आदर्श आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासाठी सुद्धा आज ते सुद्धा आदर्श आहेत. आणि दरवर्षी शाहू महाराज जयंती 26 जून रोजी थाटामाटात कोल्हापूर जिल्ह्यात साजरी केली जाते. तुम्हाला आम्ही जेवढे प्रश्न विचारतो त्याच्यावर तुम्ही कोल्हापूरबद्दल अजूनही खूप होईल, पण आपण थोडे आटोपती घेऊया. आता शेवटचा एक प्रश्न, तेव्हा तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी आणि आपल्या मित्रपरिवारासाठी काय संदेश द्याल? बघा, कोल्हापुरी माणसं, अजून तुम्हाला एक कोल्हापूरचं वैशिष्ट्य सांगायचं राहिलं की कोल्हापुरी माणसं अशी आहेत की दिलखुलास व्यक्तिमत्व आणि तुमच्याकडे बघून वाटतं आम्हाला कोल्हापुरी माणसं आहेत, दिलखुलास आहेत, प्रेमळ आहेत, मायाळू आहेत आणि तेवढीच निष्ठुर सुद्धा आहेत. बघा, कोल्हापुरी माणसांच्या, आपण कोल्हापुरात गेलो आणि कोल्हापुरात आपल्याला रांडाच्याही जर शिवाय ऐकू नाही भेटली तर आपण समजून घ्यायची की आपण दुसऱ्या जिल्ह्यात आलेलो आहे. तिथं कोल्हापुरामध्ये वडील सुद्धा किंवा एखाद्या आपल्या वडीलधारी व्यक्ती घरातल्या एखादं लहान मूल काहीतरी करत असेल, दंगामस्ती करत असेल, रांडाच्या दंगा करतोस, अशा पद्धतीनं करतोस, खेळतोस, पळतोस. अशा पद्धतीनं एक कोल्हापूरच्या भाषेचं एक वैशिष्ट्य आहे. एक मित्र एका मित्राला हाक मारताना, रांडाच्या आज कॉलेजला आला नाहीस तू, काय करतो घरात, तर अशा पद्धतीने एक शिवी नसून तर एक प्रेमाचा शब्द आहे तो. आणि एखाद्या वेळी विरोधकाला सुद्धा तो तेवढ्या द्वेषानं रागानं सुद्धा दिला जातो. रांडाचा शब्द हा द्विभाषिक आहे, दोन्ही बाजून तुम्ही बोलताय कशावर, टोन काय त्याच्यानुसार ते ते ठरतं. प्रेमानं शिवी दिली आहे त्या मित्राला की एका रागानं बोललेलं हे त्या टोनिंगनुसार ठरत असतं. अशा पद्धतीनं कोल्हापूरचं एक अनेक गुणवैशिष्ट्य आहे. कोल्हापूरमध्ये ऊसपट्टा जास्त असल्यामुळे साखर कारखान्याचं प्रमाण जास्त आहे आणि या साखर कारखान्यामुळे तिथले शेतकरी सगळे सधन आहेत. चांगल्या पद्धतीनं हा सधन जिल्हा सध्या तरी महाराष्ट्रात आहे. कोल्हापूरला अजून एक ऐतिहासिक संस्कृती अशी आहे की चित्रपटसृष्टीची नगरीसुद्धा म्हटलं जातं. बाबाराव पेंढारकर जे होते त्यांनी पहिल्यांदा चित्रपट निर्मितीचा जो काय प्रयोग आहे पहिला हा कोल्हापुरात सुरू केला होता. त्यानंतर कोल्हापूरचे आपले जे शाहू महाराज, रायसी शाहू महाराज हे स्वतः खास पैलवान होते आणि त्यांनी ते एकदा युरोपला गेले होते. युरोपला गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी युरोपियन कुस्ती बघितली आणि त्यांच्या डोक्यात आलं की आपण सुद्धा कोल्हापुरामध्ये अशा प्रकारे कुस्तीचं एक मैदान तयार करावं आणि त्या ठिकाणी त्यांनी खासबाग मैदान म्हणून तयार केलेलं आहे. खासबाग मैदान असं आहे की त्या मैदानात 60,000 पब्लिक बसू शकते आणि ती पब्लिक बसून ती कुस्तीचा जो काय क्षण आहे, आनंद आहे, तो सर्वजण घेऊ शकतात. अशा पद्धतीनं ते खासबाग मैदान आज सुद्धा कोल्हापूरमध्ये आहे. त्यानंतर कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या तालमी आहेत, गंगावेस तालीम आहे, खंडोबा तालीम आहेत, अशा पद्धती वेगवेगळ्या तालमी आहेत. महाराष्ट्रातूनच नगर जिल्ह्यातून, बीड जिल्ह्यातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून खास तालमीसाठी लोक कोल्हापुरात येत असतात. बीडला असताना माझीसुद्धा खोली योगायोगाने एका पैलवानांच्या शेजारीच होती आणि हां, तर ते पैलवान लोक ती थंडाई प्यायची. आता थंडाई हा प्रकार तुम्हाला माहीत नसेल का? माहीत आहे. हां, तर थंडाई हा प्रकार असा आहे की पैलवानाला तो लागतो
तर ते थंडाईमध्ये बदाम, खसखस आणि वेलची आणि अशा यांचं सगळ्यांचं मिश्रण करून ते बनवलं जातं आणि मिक्सरमध्ये बारीक करून ते दिलं जातं पैलवानाला रोज एक ग्लास. आणि त्यांनी बनवलं की ते मला सुद्धा द्यायचे, मी सुद्धा आवर्जून प्यायचो. तर अशा पद्धतीनं थंडाई हा प्रकार पैलवान लोक घेत असतात. आणि ते केळी खायला लागले की एक डझन 2 डझन खायची अशा पद्धतीनं. आणि कोल्हापुरामध्ये अजून एक वैशिष्ट्य आपल्याला कोल्हापुरात असं दिसतं की पैलवान लोक संध्याकाळी आमच्याकडं म्हैस म्हणत नाहीत, म्हस म्हणतात, म्हशीला म्हस. तर म्हस आणून शेतकरी त्या ठिकाणी स्वतः आपल्या समोर असं धार काढतो आणि जे काय ते तांब्या आहे त्या तांब्या पैलवान लोक गटागट असं डायरेक्ट तोंडाला हा काहीच नव्हतं. ते पैलवानाचं खास वैशिष्ट्य आहे. तर अशा पद्धतीनं कोल्हापूरमध्ये जे काय पैलवान लोक आहेत ते खाणं त्यांचं अतिशय शुद्ध आहार आहे, सात्विक आहार आहे. कोल्हापूरचे लोक कधीच भेसळयुक्त आहार खाणार नाहीत. जे काय खाणार ते चांगलंच खाणार आणि कमी प्रमाणात खातील पण चांगलंच खातील. कमी नाहीत खाणार, भरपूर खातील पण चांगलंच खातील असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. तर आपल्यासोबत आज श्रीनिवास पाटील कोल्हापूरचे गडी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अतिशय त्यांनी आपल्याशी छान बातचीत केलेली आहे आणि आम्ही त्यांना आवरत आहोत. परंतु कोल्हापूर म्हटलं की ते बोलतच आहेत, पण आपल्याकडे वेळेचं बंधन असल्यामुळे आज आपण रजा घेऊया. धन्यवाद. आमचा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय.